आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खूप जास्त भीती ना इथे असणाऱ्या या जानूला वाटत असते। जानू विचार करत असते की हे काय झालं, हे व्हायला नको होतं। ती घाबरलेली असते कारण तिला आता काही सुधरत नसतं। तिला आता असं वाटत असतं की सगळं संपलं, म्हणजे जर पेनड्राईव्ह जयंतकडे असेल तर, म्हणून ती आता विश्वाला कॉल करायला घेते, पण तिच्याकडनं फोन जो आहे तो चुकून विश्वाला लागायच्या ऐवजी जयंतला लागतो, म्हणून ती कट करते। आता दुसरीकडे नीलांबरीने पोस्टर छापायला सांगितलेले असतात, ज्यामध्ये भावना आणि सिद्धूचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली। आणि जेव्हा तो फोटो बघते ना, तेव्हा मात्र तिला आता खूप जास्त आनंद होतो आणि ती हसू लागते। आणि हे सगळे पोस्टर आता सगळीकडे लावायचे असं बोलून ती आता सगळीकडे हे पोस्टर लावण्याचा आग्रह करते। नंतर तिने आता कॉल केलेला असतो आणि फोन करून ती बोलत असते की आपलं जसं ठरलं होतं ना, अगदी तसंच सगळं काही होतंय। आता सगळं काही फक्त आणि फक्त माझं असेल, याच खुशीमध्ये याच आनंदात ती आता असते। तेच आता इकडे घडत असतात हे प्रकार, हे बघूनच ना तिला आनंद होत असतो। एकटीच आता ती या सगळ्याची मालकीण आहे हाच भास तिला होत असतो। आणि म्हणूनच ना मग आता तिने एकटीनेच का होईना आता राणीसारखी द्राक्ष खायला घेतलेली असतात। तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की बाबा घरी आलेले असतात, तर बाबा जरा टेन्शनमध्ये असतात। तेच आता बाबांना विचारलं जातं की ऑल ओके ना, तेव्हाच ना बाबा सांगतात की कसलं काय ओके, आता तर ना टेन्शनच आलं आहे असं बोलून ते आधी घाबरवतात। मग काय झालं आहे सांगा ना, असं विचारल्यानंतर आता बाबा सांगू लागतात आणि म्हणत असतात की आपलं काम झालं आहे। हे ऐकून घरात सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो आणि सगळीजण पाहत राहतात। तेच दुसरीकडे आता श्रीनिवास म्हणत असतात की 30 लाख आपल्याला समोरची पार्टी देणार आहे आणि वरतून आपल्याला 20 लाख रुपये तरी टाकावे लागणार आहेत। बापरे, 20 लाखाची व्यवस्था कशी करायची हा मोठा प्रश्न आता पडलेला असतो। मग तेव्हाच ना श्रीनिवास म्हणतात की आपण लोन वगैरे काढायचं का, पण ह्या वयात हे लोन वगैरे कसं जमणार आहे, नाही हे काही जमणार नाही असंही आता श्रीनिवास जे आहेत ते बोलत असतात। श्रीनिवास जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवतात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे जे आहे तिथे आता हा बँके आलेला असतो आणि बँके विचारतो की काय आहे हे सगळं काही, काय चाललं आहे, कशाला पैसे वगैरे भरायचे आहेत असंही आता विचारलं जातं। तेव्हाच ना बँकेला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। मग आता बँके म्हणत असतो की आपली जी जमीन आहे त्या जमिनीत आपण भूमिपूजन करूया ना आणि तिथेच आपली फॅक्टरी चालू करूया असं त्यांचं ठरतं। ही कल्पना आवडते। मग श्रीनिवास म्हणतात की जर आपण असं केलं तर आपले पैसे कमी जातील, म्हणजे आपला खर्च खूपच कमी होऊ शकतो। मग आपण असंच काहीसं करूया असं आता त्यांचं ठरलेलं असतं। पण तरीसुद्धा आपल्याला जी वरची रक्कम लागणार आहे त्याचं काय? मग बँके म्हणत असतो की माझे पैसे आहेत ना। मग बँकेला श्रीनिवास आणि लक्ष्मी म्हणतात की नाही, ते पैसे तुझे आहेत, पण बँके म्हणतो की मला लहानाचं मोठं तुम्ही केलंय तर त्या पैशांवर तुमचा देखील तितकाच अधिकार आहे असं सांगितलं जातं। मग श्रीनिवास आणि लक्ष्मीसुद्धा बँकेचे पैसे घ्यायला तयार होतात। ते दुसरीकडे आता सिद्धू आणि भावना निघालेली असतात, पण वाटेतच ना त्यांची गाडी बंद पडते। मग आता जिथे त्यांची गाडी बंद पडलेली असते ना, तिथे नेमकं नेटवर्कही नसतं। तेच दुसरीकडे आता जेव्हा रेणुका घरी आलेली असते तेव्हा तिच्या पायाला ठेच लागते। तेच आजी ओरडत असते की काय चाललंय, आज होतंय काय, एकतर तू मला देवळात घेऊन गेलीस, तुला अस्वस्थ वाटत होतं म्हणून, आणि आता पायाला सुद्धा ठेच लागली। तेव्हाच ना पायाला हळद लावण्यासाठी का होईना नीलांबरी आतमध्ये जाते आणि हळद घेऊन येते। तेच मुद्दामून ती हळदसुद्धा सांडते, जेणेकरून अपशकुन झाला आहे असं तिला दाखवायचं असतं। तेच आता मोबाईलला नेटवर्क नसतं, म्हणून मोबाईलच्या नेटवर्कच्या शोधातच ना भावना गाडीतून खाली उतरलेली असते। तेच आता सिद्धू बघतो आणि विचारतो संपतरावांना की भावना कुठे गेली। त्यावर ते म्हणतात की मला काय माहिती, इथेच तर होती ना। मग त्याचं लक्ष जातं आणि तो बघतो की अगं भावना, तू इथे काय करतेस? त्यावेळेला भावना म्हणते की बघा ना, नेटवर्क बघत होते, आता गाडी पण मध्येच बंद पडली आहे आणि आपल्याला मीटिंगला पोचायला उशीर होईल असं देखील आता भावना जी आहे ती सिद्धूला बोलत असते। तेव्हाच भावना म्हणते की बघा ना, नेटवर्क पण नाही आहे, नाहीतर कोणाला तरी गॅरेजवाल्याला आपण बोलवलं असतं आणि गाडी ठीक करून घेतली असती असंही आता भावना सिद्धूला सांगत असते। तेव्हाच ना सिद्धूलाही टेन्शन येतं। सिद्धू हे आता बघत बसतो। तेच आता नीलांबरीने मुद्दामून इथे हळद पाडलेली असते ना, त्यामुळेच ना आता सगळ्यांनाच टेन्शन येतं की हे सगळं काय आहे। आता या नीलांबरीने मुद्दामून अपशकुन घडवून आणलेला असतो, कारण तिला दाखवायचं असतं ना की ह्यांचा अपघात झाला आहे आणि त्याचे हे सगळे संकेत आहेत ते।
आजी मात्र आता भडकलेली असते. आजी म्हणत असते की तुमच्या लोकांचं काय चाललंय, आज धड तुम्हाला राहायचंच नाही आहे का, काय सगळं ठरवून करताय का, असं देखील आजी आता बोलत असते. कारण आजीला आपल्या मुलाची काळजी असते. आपला मुलगा बाहेर गेलेला आहे, त्याचसोबत आपला नातू आणि नातसूनसुद्धा गेली आहे, त्यामुळे थोडीशी का होईना आजी घाबरलेली असते. तेच आता सगळ्यांसाठी रेणुकाने चहा वगैरे करून आणलेला असतो आणि तेव्हा सगळीजणं रेणुकाच्या हातचा चहा पिण्यासाठी बसलेली असतात, अधिराज आणि आजीसुद्धा. तेच दुसरीकडे आता खूप जास्त भीती ना जानूला वाटत असते. जानूला कळत नसतं ह्या सगळ्या परिस्थितीत काय करावं ते, आणि त्यामुळेच ना ती थोडीशी का होईना बिथरलेली असते. तेच आता ती विचार करते की तो जर पेनड्राईव्ह जर जयंतला सापडला तर माझं काही खरं नाही. हाही विचार करून ना ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. त्याच वेळेला आता तिने अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो. तेच दुसरीकडे तो पेनड्राईव्ह आहे ना नेमका आता जयंतला सापडतो. मग तेच जयंत विचार करतो की हे सगळं काय आहे, आणि मग त्याच्या लक्षात येतं की हा पेनड्राईव्ह दुसराच कसला तरी आहे. मग तो बघत असतो त्या पेनड्राईव्हकडे. तेवढ्यातच त्याच्या फोनवर ना फोन आलेला असतो आणि मग तो फोनवर बोलू लागतो. तेच आता इकडे जानू विचार करते की आता तर मी मेलेच. आता जर हा पेनड्राईव्ह त्याच्याकडेच आहे तर मग जर त्याने तो पेनड्राईव्ह बघितला तर माझं काही खरं नाही. विश्वाने तिला सांगितलेला असतो की आपल्याला त्याचं बॅकअप मिळेल, पण जानूला हे असतं की तिचं भांडं फुटेल ना, की तिची मेमरी लॉस झाली नाही आहे, हे नाटक सुरू आहे त्याचं. मग थोडा ती विचार करते. तेच आता इकडे लक्ष्मी जी आहे ना ती भावनाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. तिने जानूलासुद्धा फोन केलेला असतो की आपल्याकडे ना भूमिपूजन ठेवलेलं आहे, तर त्या भूमिपूजनाला या, असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. त्यावरती म्हणते की हो आई येते मी. ती ऑलरेडी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये असते, त्यात तिला हा फोन गेलेला असतो. तर इकडे भावनाला फोन लावल्यानंतर फोन काही लागत नसतो, म्हणून आता टेन्शन आलेलं असतं. मग दुसरीकडे पाहायला मिळतं की जिथे ही लोकं मीटिंगला जाणार होती तिथे काही लोकांना वाट बघत होती. अजूनही लोकं आली कशी नाही आहेत असाही विचार ना इथे असणारी लोकं करत असतात. तेव्हाच मग आता सांगितलं जातं की थोडा वेळ थांबा, बघूया, कारण संपतरावांनी शब्द टाकलाय तर ते येतीलच, असंही आता इथे असणारा तो माणूस त्या ब्लेझर घातलेल्या माणसाला सांगून समजावू लागतो. तर जानू आता जायला तयार झालेली असते, पण जानूच्या मनामध्ये खूप मोठी शंका येत असते. समजत नसतं तिला की काय करावं ते. जानू आता टेन्शनमध्ये असतानाच ती म्हणत असते की मला ना कळत नाही आहे त्याच्यासमोर माझं खरं रूप यायला नको, कारण त्याला अजून खूप मोठी अद्दल घडवायची आहे, हाही विचार ना ती करत असते. तेवढ्यातच जयंतचा फोन जसा येतो तशी ती आता बिथरते. मग जयंत तिला म्हणत असतो की अगं जानू, मी तुला यासाठी फोन केला आहे, तू मगाशी मला कॉल केला होतास ना म्हणून. मग आता जानूला काय उत्तर द्यावं हे सुचत नसतं. कसं बसं आता जानू त्याला उत्तर देऊ लागते. मग आता जानू त्याला तशी उत्तरं देते ना, तेच आता जानूला तो म्हणत असतो की माझ्याकडे नाही आली तुझी रिंग. जानूने आता विषय बदली करून त्याला सांगितलेलं असतं माझी इथे डायमंड रिंग सापडत नाही आहे, म्हणून मी तुम्हाला कॉल केला, मला वाटलं निदान तुमच्याकडे तरीही डायमंड रिंग असेल, पण नाही आहे. मग ती नंतर म्हणते की जाऊ दे, मी इथेच आता ती डायमंड रिंग शोधते, असं बोलून तिने आता फोन ठेवलेला असतो. इथे भूमिपूजन सुरू असतं. भूमिपूजनाच्या वेळेला सगळीजणं एकत्र जमलेले असतात. तेच आता एकत्र जमलेले असताना जानूच्या मनात सारखं तेच असतं. तर श्रीनिवास जानूकडे बघतात आणि जानूला विचारतात की काय झालं आहे, ऑल ओके ना. तेव्हाच ना जानू म्हणत असते की हो हो ओके आहे, पण जानू काय सांगणार ना की ती आता ह्या सगळ्या गोष्टीतनं सफर जाते, म्हणूनच ती आता शांत राहते. पण तेच दुसरीकडे मात्र आता ही भूमिपूजनाची वेळ जवळ आलेली असते. चला आता आपण करून घेऊया. तेच दुसरीकडे भावनाचं जे विमान असतं ते क्रॅश झालेलं असतं, पण इकडे या नीलांबरीचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे हे नीलांबरीला माहिती नसतं. ते विमान, त्या विमानामध्ये भावना, सिद्धू आणि त्यासोबत संपतराव नसतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं. वरद म्हणत असतो की कधी हे सगळं संपणार आहे, कंटाळा आला आहे मला ना तोपर्यंत मोबाईल तरी दे. तेव्हाच ना ती त्याला ओरडत असते वीणा आणि म्हणत असते की काय चाललं आहे तुझं, जरा म्हणून शांत बसत नाही आहे का, हा घे मोबाईल, तोंड बंद ठेव आणि गपचूप बस. हो हो, मी माझ्या अभ्यासाचेच व्हिडिओ आता बघणार आहे, असंही आता तो सांगू लागतो. तेच आता तो बघत असतो ना तर न्यूज लगेच मोबाईलवर येते आणि संपतरावांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे ही बातमी आता
व्हायरल होत असते. तेव्हाच ना मग ती लगेच ती बातमी घेऊन तो जानूकडे येतो आणि जानूला विचारतो, संपतराव म्हणजे आपले सिद्धूचे बाबाच ना? मग ती म्हणते की हो. आणि ते बातम्यांमध्ये जेव्हा हे सगळं दाखवलं जातं ना तेव्हा खूप मोठा धक्काच ना इथे असणाऱ्या जानूला बसलेला असतो. जानूला विचारलेलं असतं की काय झालं, तर जानूला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तेव्हा जानू ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तिच्या तोंडात ना आता शब्द फुटत नसतात. काय बोलू आणि काय नाही हे काही केल्या आता सुधरत नसतं. तेच आता दुसरीकडे श्रीनिवास आणि सगळीजणं बातम्या बघतात. इकडे मात्र आता रेणुकाला विचारत असतात की काय गं, अजून तुझा चहा झाला नाही का? रेणुका म्हणत असते की हो हो आई, झाला आहे, थांबा. आणि मग रेणुका त्यांना चहा देते. तेच इकडे लगेच लक्ष जातं नीलांबरीचं आणि ती म्हणत असते की वा रे वा, ही लोक सगळीजणं आनंदात आहेत असं दिसत आहेत. मग आता ह्यांचं आनंद बघूनच ना ती म्हणत असते की चला आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. टी व्ही लावा ना, तसंही गडचिरोलीला मीटिंग आहे त्याबद्दल काही दाखवतायत का बघा, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच आता ह्या लोकांनी टी व्ही ऑन केलेला असतो. टी व्ही ऑन करतात ना तेव्हा त्यांना हे सगळं काही दिसू लागतं आणि जेव्हा या बातम्या दिसतात तेव्हा आता ते दोघंही जण घाबरलेले असतात, कारण त्या बातम्यांमध्ये संपतरावांच्या अपघाताबद्दलची बातमी आलेली असते. आणि हे सगळं ऐकून घरात सगळ्यांनाच धक्का बसतो. आजीच्या हातात ना तर आता चहाचा कपसुद्धा खाली पडलेला असतो. आजीला तर आता सुचतच नसतं की काय रिॲक्ट करावं ते. तेच आता दुसरीकडे रेणुकासुद्धा धक्क्यात असते. रेणुकासुद्धा खाली पडत असते. तेच तिला आता सावरलं जात असतं. गावातल्या काही लोकांनीसुद्धा आता लागलेले बॅनर पाहिलेले असतात, ज्यामध्ये संपतराव, सिद्धू आणि भावना यांचा एकत्र बॅनर असतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असं देखील लिहिलेलं असतं. मग त्यांनासुद्धा ही बातमी बघून खूप जास्त वाईट वाटतं. तेही म्हणतात की किती वाईट झालं ना, हे असं व्हायला नको होतं. तेच इकडे भूमिपूजन संपन्न झालेलं असतं. तुमच्याबद्दल खूप वाईट झालं हे कळले. मग आता आनंदीला काळजी असते. आनंदी म्हणत असते की आई बाबा अजून कसे आले नाही, ते तर पूजेला येणार होते ना, असंही ती विचारत असते. ती जेव्हा या सगळ्या काही गोष्टी विचारते तेव्हा आता इकडे जो वरद आहे तो सांगायला जात असतो. तेच वीणा थांबवते. वीणा म्हणत असते की हो आई येणार आहे, आईला यायला थोडा उशीर होतोय ना. मग आई म्हणाली की मी डायरेक्ट घरीच येते, चल आता आपण जाऊया, असं बोलून ती आता कसं कसं भूक लागली आहे का तुम्हाला, असं बोलून ती त्यांना तिकडनं घेऊन जाते. कारण जेव्हा आनंदीला समजेल तेव्हा आनंदीला या सगळ्याचा धक्का बसेल ना की सिद्धू आणि भावना दोघंही जण या जगात नाही राहिलेत ही गोष्ट ऐकल्यानंतर. म्हणूनच मग ती म्हणत असते की चल तू माझ्यासोबत, आणि असं बोलून ती घेऊन जाते. तेच आता लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंही जण आता त्या संपतरावांच्या घरी जायचं ठरवतात, कारण गाडेपाटलांच्या घरी गेल्याशिवाय काहीच गोष्टी खऱ्या खोट्या आहेत त्या समजणार नाही आहेत. मग इकडे कसं बसं सावरायला मदत अधिराज करत असतो, कारण अधिराजला सुद्धा ह्या सगळ्याचा धक्का बसलेला असतो जे काही घडलेलं असतं त्याचा. पण तो आता सावरत असतो रेणुकाला, सोबत आजीला सुद्धा. आजी आता म्हणत असते की हे सगळं काय झालं. तेव्हाच ना काही लोक तिथे येतात आणि गावातली लोक तिथे येऊन आता शोकसभा करत असतात. म्हणजेच त्या रेणुकाला म्हणतात की आमचे साहेब गेले, हे जे काही झालं ते नको व्हायला हवं होतं, हे खूपच बेकार झालं. आणि असं बोलून आता त्यांनी रडारड लावलेली असते. तेच रेणुकाला ती लोक आता मंगळसूत्र वगैरे काढायला सांगत असतात. रेणुका म्हणत असते की माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही, मी तुम्हाला आधीच सांगते, कारण मला माहिती आहे की माझा नवरा जिवंत आहे. हे बातम्यांमध्ये जे काही दाखवत आहेत ते सगळं खोटं आहे, असं देखील ती आता म्हणू लागते. तेच आता ती जेव्हा रडत असते ना तेव्हा तिला सावरायला अधिराज आणि नीलांबरी असतात. नीलांबरी नाटक करत असते. तेच आता तिथे आलेल्या बाईने सांगितलेलं असतं की चला आपण शोकसभेची तयारी करूया, कारण आता आपल्यासाठी आतापर्यंत खूप काही गोष्टी ह्या लोकांनी केलेल्या आहेत, आता आपली वेळ आहे ह्यांना सावरायची, असंही आता बोललं जात असतं. तेच आता शोकसभा सुरू होणार असते, म्हणून सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मांडायच्या असं तर ठरलेलं असतं. तेच आता हे सगळं काही नको होऊ दे यासाठी प्रयत्न रेणुका करत असते. पण नीलांबरी मात्र अगदी जोरदार तयारीत असते की हे सगळ्या काही गोष्टी अगदीच खऱ्या झाल्या आहेत आणि हे सगळं दाखवण्यासाठीच. त्यामुळे आता नीलांबरी म्हणते की आई तुम्ही सावरा, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका, आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ती म्हणत असते की हो हो मला कळतंय ह्या सगळ्या काही गोष्टी समोर घडतात, पण नको काळजी करू, होईल सगळं काही नीट, असंही आता सांगितलेलं असतं. तेच आता इकडे
नीलांबरी ही रेणुकाला तिकडनं घेऊन जाते. तेवढ्यातच ना आता श्रीनिवास आणि लक्ष्मी तिथे येतात आणि हे सगळं शोकसभेची तयारी चाललेली बघून म्हणतात की हे काय चाललं आहे, हे आत्ताच्या आत्ता थांबवा. पण तरीसुद्धा ना लोक काही केल्या थांबत नसतात. तर तिकडे आता भावना सिद्धूचा फोटोही आणलेला असतो आणि त्याला हार घालायचा प्रोग्राम सुरू असतो. तेच आता त्याला लक्ष्मी म्हणत असते की हे सगळं तुम्ही करताय ना ते चुकीचं करताय, करू नका. हा मी पहिलेच सांगते, माझी मुलगी जिवंत आहे, मला माहिती आहे, मी आई आहे आणि आईचं मन खरं सांगतं. माझ्या जानूच्या वेळेलासुद्धा मला तसंच वाटायचं आणि आतासुद्धा मला तसंच वाटतंय असंही आता म्हटलेलं असतं. आणि तुम्ही कोणीही हार घालायचा नाही असं बोलून ना ती आता ते हार वगैरे घालू देत नसते. तेच नीलांबरी म्हणते की काकू तुम्ही सावरा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं देखील आता सांगून ती कशीबशी आता थांबवायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे महेशही येतो. महेश तिथे आल्यानंतर त्यालाही विचारलं जातं की काय चाललंय, तुला ह्या गोष्टी पटतायत का? महेश म्हणत असतो की हो मला पटता आहेत. मग तुम्हाला सांगतो, मी जाऊन चौकशी करून आलो आणि तेव्हाच मला समजले की ही गोष्ट खरी आहे. मग ही गोष्ट कळल्यानंतर लगेच ना लक्ष्मी त्या महेशच्यासुद्धा कानाखाली वाजवते आणि तेव्हाच ना इकडे लक्ष्मी बाहेर येते. तेव्हा एक बाई येऊन लक्ष्मीला सावरत असते, आता तुमची मुलगी या जगात नाही आहे, ही गोष्ट मान्य करा, नको त्रास करून घेऊ. पण लक्ष्मी म्हणते तुम्हाला तर मुलं असतीलच ना, मग तुम्ही असं कसं म्हणू शकता? तुम्हाला सांगितलं की तुमचा मुलगा ह्या जगात नाही तर चालणार आहे का? असं कसं? माझं मन बोलतं ना माझा मुलगा ह्या जगात आहे, मग तसंच माझंही मन बोलते की माझी मुलगी जिवंत आहे, तिला काही झालेलं नाही आणि माझ्या जावयालासुद्धा. तिघंही जण बघा आता येतात की नाही तुमच्यासमोर, असंही आता ती बोलून ती सांगत असते. पण ही बायका काही ऐकत नसतात. या बायकांना शेवटी लक्ष्मीला तिकडनं घेऊनच जातात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. आणि पुढच्या भागात तर काय घडलं आहे तर नीलांबरीचा प्लॅन फ्लॉप झाला आहे. सिद्धू, भावना आणि संपतराव हे जिवंत आहेत आणि त्यांनी स्वतः हे बॅनर बघितलेत तेव्हा त्यांनाही धक्का बसला आहे. मग आता नीलांबरी कशी तोंडावर पडते हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल.